मनुष्याच्या जीवनामध्ये रोटी, कपडा व मकान याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातील कपडा ही माणसाची एक मूलभूत गरज आहे. कपडे आपली संस्कृती, राष्ट्रीयत्व, धर्म एवढेच नव्हे तर आपल्यातील आर्थिक भेदभाव देखील दर्शवतात. आपल्यामध्ये काही व्यक्तींकडे गरजेपेक्षा अधिक कपडे असतात, तर काही व्यक्तींकडे रोज वापरण्यासाठी पुरेसे कपडे नसतात. यामध्ये समतोल निर्माण व्हावा आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीची कपडे ही मूलभूत गरज पूर्ण व्हावी या ध्येयाने गुडविल इंडिया ही संस्था सेवादानाचे कार्य करीत आहे. गुडविल इंडिया हा उपक्रम चालवण्यासाठी मोरे वेलफेअर ट्रस्ट या संस्थेची स्थापना दिनांक 15 ऑगस्ट 2012 मध्ये झाली. गुडविल इंडियासाठी वापरलेले व न वापरलेले कपड्यांचे व वस्तूंचे दान ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांनी सुरुवात केल्यानंतर अनेक देणगीदारांचेही मोलाचे सहकार्य लाभले. हा एक चांगला उपक्रम आहे. आपल्या घरात अनेक वस्तू अशा असतात की ज्याचा आत्ता आपल्याला उपयोग नसतो, पण त्या वस्तू चांगल्या असतात. मुलं मोठी होतात, त्यांचे कपडे त्यांना लहान होतात, सायकली असतात, खेळणी असतात. या वस्तूंचं काय करायचं हा आपल्याला प्रश्नच असतो. ह्या वस्तू गुडविल इंडियाद्वारे आपण गरजू लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. अशा चांगल्या उपक्रमाला आपल्या सगळ्यांनी मदत केली पाहिजे. मनपूर्वक दान केलेल्या वस्तूंना व कपड्यांना शिवणे येथे असलेल्या गुडविल इंडियाच्या कार्यशाळेत आणले जाते. या कार्यशाळेत आलेल्या प्रत्येक कपड्याची व वस्तूची गुणवत्तेनुसार विभागणी केली जाते. उपयोगी येणारे निवडलेले कपडे स्वच्छ धुवून गरजू व्यक्तींच्या आवश्यकतेनुसार ते परत शिवले जातात. हे नवीन सारखे केलेले कपडे व घरात उपयोगी येणाऱ्या वस्तू गरजू लोकांना उपलब्ध केल्या जातात. यासाठी गुडविल इंडिया पूर्ण पुण्यात निवडक वस्त्यांमध्ये कपडे व वस्तू स्टॉल्सच्या माध्यमातून पोहोचवतात. गुडविल इंडियाने 31 डिसेंबर 2013 म्हणजे 14 महिन्यात 31,057 कपड्यांचे वाटप केले आहे. साल 2001 मध्ये मला अमेरिकेमध्ये पहिला प्रसंग जाण्याचा आला. त्या ठिकाणी पाहिलं की गरीब जे लोक आहेत, ज्यांचं उत्पन्न कमी आहे, तर अशा लोकांना अगदी कमी दरामध्ये म्हणजे कपडे जुनी गोळा करून ती कपडे चांगली अगदी नवीन सारखी तयार करून कमी किमतीमध्ये ती लोकांना त्या ठिकाणी दिली जातात. त्यामुळे अमेरिकेमध्ये तुम्ही कुठेही जरी फिरला तरी तुम्हाला खराब कपड्यामधला माणूस कोणी नजरेस येणार नाही. भारतामध्ये भरपूर गरीब लोक राहतात. ते अत्यंत जीर्ण कपड्यामध्ये, फाटक्या कपड्यामध्ये असतात. काही काही लोकांच्या अंगावर तर कपडे देखील पुरेसे नसतात. आणि अशा आपल्या देशामध्ये या संकल्पनेची फार जरूर आहे. आणि त्यामुळे इकडे मी आल्यानंतर
ही संकल्पना राबवण्याचे पक्का निश्चय केला. दर महिना आम्ही साधारणतः 2,500 कपडे देत होतो. आत्ताच्या तारखेला आम्ही दर महिना 5,000 कपडे देत आहोत. दुपटीने वाढ झालेली आहे आणि भविष्यामध्येही 7,000-7,500 दर महिना कसं वाटप होईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. हे स्टॉल्स शिवणे, वारजे व पिरंगुट या ठिकाणी लावले जातात. स्टॉल्सचं येथील लोकांनी नेहमीच स्वागत केले आहे. आपल्या सर्वसामान्यांच्या घरातून आपल्याला नको असलेल्या वस्तू उदार मनाने गुडविल इंडिया या संस्थेला त्यांच्या प्रतिनिधी किंवा त्यांची व्हॅन जेव्हा आपल्याकडे येते किंवा त्यांच्याकडे जर दिलं तर ह्याच वस्तूंचा वापर अशा गरीब व्यक्तींसाठी होऊ शकतो की ज्यांच्याकडे आपल्याकडे 4 वस्तू आहे पण त्यांच्याकडे 1 पण वस्तू नाही आहे. अशा वेळेस आपल्या घरातली पडून असलेली वस्तू जर त्यांच्या आयुष्यात आली, त्यांच्या मुलाबाळांना मिळाली तर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून तुम्हाला निश्चितपणे काहीतरी चांगलं पुण्यकर्म केल्याचं समाधान लाभेल आणि यासाठी कुठेही आपल्याला पैसा लागणार नाही. जुन्या कपड्यांचे दान गरिबासाठी वरदान. मी जेव्हा नांदेड फाट्यावर त्यांच्या कार्यक्रमात गेलो तेव्हा पॅकिंग केलेले कपडे पाहिले. मला तर वाटले हे सगळे नवेच कपडे आहेत. मी त्यांना विचारलं, अहो हे नवे कपडे आहेत का? म्हणजे नाही, हे जुने कपडे मला मिळाले. माझ्या स्टाफनी ते व्यवस्थित केले आणि अशा त्यांनी पॅकिंग केली. 20 आणि 30 रुपयाला कुठे कपडे मिळू शकतात? आमच्या घरामध्ये 7 ते 8 लोक आहेत. त्या कुटुंबासाठी लागणारे कपडे गुडविल इंडियामधून आम्ही घेतो आणि हे कपडे ब्रँडेड असून खूप महागडे कपडे आहेत आणि एकदम 30 रुपयाला मिळतात. 4,000चे कपडे, तर खूप आम्ही आनंदी आहे. आप लोग अच्छे लाए हैं, जो भी लाए हैं मार्केट में, जितना ही कम दाम में मिलेगा उतना ही अच्छा है. बसलाय का? कोण बसलाय? कशावर चालते? पाण्यावर चालते का कशावर चालते? गुडविल इंडिया दान मिळालेल्या खेळण्यांचे वाटप मतिमंद व वंचित राहिलेल्या मुलांच्या शाळेत करतात. खेळणी मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच खऱ्या अर्थाने इंडियासाठी गुडविल आहे. महिला बचत गटामार्फत मी येथे टेलरिंगचं काम करत आहे. गुडविल इंडियामध्ये मला काम मिळाल्याने माझ्या प्रपंचाला फार मोठा हातभार लागला. मुलाचे शिक्षण वगैरे होऊ शकले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक कामामुळे समाजाला मदत केल्याचाही फार मोठा आनंद मिळाला. यासाठी मी मोरे वेलफेअर ट्रस्टचे आभारी आहे. हा उपक्रम महाराष्ट्र आणि देशामधल्या बऱ्याचशा ठिकाणी हा नेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. हे जर यशस्वी झालं तर पूर्ण पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये तुम्हाला गरीब लोक खराब कपड्यामध्ये नजरेस येणार नाहीत. ते सगळे चांगल्या कपड्यामध्येच दिसतील, परंतु त्यांचा कुटुंबाचा खर्च आहे हा कमीत कमी असेल. प्रत्येकालाच या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे, कारण सर्वांचा सहभाग जर या ठिकाणी जर मिळाला तर याचा उपयोग हा सर्वसामान्य गोरगरिबापर्यंत नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. 2012 मध्ये गुडविल इंडिया संस्थेने अल्प मोहीम उभारली व त्या अंतर्गत शेकडो गरजवंतांना रोज लागणाऱ्या उपयोगी वस्तू, शिक्षणासाठी 11वी-12वीच्या मुलामुलींना कम्प्युटर्स व अगदी अल्प दरात कपडे उपलब्ध करून दिले. यामुळे महिला बचत गटातील 25 स्त्रियांना रोजगार उपलब्ध झाले. गुडविल इंडिया या संस्थेसोबत आपणही या सत्कार्यात सहभागी व्हावे असे आग्रहाचे निमंत्रण आहे. आपण दुसऱ्यांच्या आनंदाचं स्रोत बनूया. धन्यवाद.